नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत, प्रिया ही तिच्या बॉयफ्रेंडला कसं तिच्या बाबांसमोर बोलायचं ट्रेनिंग देत असते. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं दे, नाहीतर माझ्या बाबांसमोर तू कसा अडकशील आणि तुम्हालाही अडकवशील, असं सगळं त्याला ती शिकवत असते. तेव्हा तो म्हणतो, पेमेंट वेळेत कर, बाकी सगळं मी हँडल करतो. इकडे अर्जुन आणि सायली आयडिया लावत आहे प्रियाला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं, तिच्याकडनं कबूल कसं करून घ्यायचं की तिने खोटी साक्ष दिलेली आहे. खूप वेगवेगळ्या आयडिया लावल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते एक फोन करायचं ठरवतात. पण त्या फोन कॉलवरती आवाज बदलून बोलायचं असतं. अर्जुन सर खूप इंग्लिश शब्द मारत असतात. मग सायली त्यांना स्क्रिप्ट लिहून देते, मराठीत तसं बोलायचं असं सांगते. मग ठरल्याप्रमाणे दोघंजणं प्रियाला फोन लावतात. प्रियाने फोन उचलल्यानंतर तिला सांगतात की मी तुमचं शुभचिंतक आहे. मी आश्रमात ज्या दिवशी जे सगळं घडलं ते स्वतः पाहिलेलं आहे आणि कोर्टात जे जे झालं तेही मी पाहिलेलं आहे. मला पुरावे तुम्हाला द्यायचे आहे, पण त्याच्या बदल्यात मला पैसे हवे, असं प्रियाला सांगितलं. प्रिया खूप घाबरलेली असते. कोण आहात तुम्ही म्हणून ती विचारू लागते. तेव्हा तो म्हणतो, मी तुला मेसेज करेल आणि त्या जागेवरती ठरल्याप्रमाणे लगेच पोचायचं. प्रिया घाबरलेली असते. साक्षीला फोन करत असते, पण साक्षी कंटिन्यू फोन कट करत असते, कारण तिच्यासमोरच मोठे डॉन वसुलीले आले असतात. कारण महिपतने आश्रम केसमध्ये त्यांना ती जागा मिळावी म्हणून खूप पैसे दिलेले असतात. पण आता महिपत जेलमध्ये गेला आहे म्हटल्यानंतर तो वसुली करायला साक्षीकडे आला आहे. चैतन्य म्हणतो, हे सगळं काय चाललं आहे, पण चैतन्याला काही ठाऊक नसतं. तेव्हा साक्षी 4-5 महिन्याचा वेळ द्या, मी तुमचे सगळे पैसे परत करेल. तेव्हा ते एक बिल देतात, ज्याच्यात आश्रम केससाठी दिलेले पैशांची लिस्ट असते. ते वाचून तर चैतन्याला धाकच पडतो, हे काय आहे सगळं. तेव्हा ती त्याला गुंडाळून टाकते की तुला जे काही माहीत नाही, तू गप्प बस. इकडे आपल्याला एक व्यक्ती हवा आहे जो काहीतरी ॲक्टिंग करेल, कारण आपण दोघं तर तिच्यासमोर जाऊ शकणार नाही. अर्जुन म्हणतो, आपण ती व्यक्ती कुठून आणायची. तितक्यात सिग्नलवरती एक व्यक्ती, मी 2 दिवस झालो जेवला नाही, मला काहीतरी काम द्या, असं म्हणू लागतो. तेव्हा त्यांना आयडिया येते. मग त्याला ते काम सांगतात, जेवायला देतात, कपडे देतात. तो म्हणतो, तुमचे खूप आभार आहे, पण मला पैशांची पण गरज आहे. तेव्हा ते त्याला काम सांगतात, आमचं असं असं काम आहे, ही व्यक्ती तुमच्यासमोर येईल. तेव्हा तिच्याकडनं काय काय बोलून घ्यायचं, फोनही देतात रेकॉर्डिंग करायला. आणि ठरल्याप्रमाणे तो व्यक्ती सगळं करायला तयार होतो. घरी कल्पना आणि प्रतापराव बोलत असतात. तो म्हणतो, माझ्या मुलांना मी कधी लहानपणापासून हातही बोटही लावलं नाही आणि मी त्याला मारलं, मला खूप वाईट वाटतं, पश्चाताप होतो, मी काय करू. तेव्हा ती सांगते, कॉफी बनवा, तुमची छानशी कॉफीची मैफिल बसवा, म्हणजे सगळं काही तुम्ही विसरून जाल. इकडे साक्षीला भीती वाटत असते. ती प्रियाला फोन लावते. तेव्हा प्रियाकडनं कळतं की एक नवीनच साक्षीदार आलेला आहे, ज्याच्याकडे खूप सारे पुरावे आहे, आपल्याला ते मिळवायला हवे. प्रिया ते घ्यायला जात आहे. आणि इकडे साक्षीची झालेली गडबड गोंधळ पाहून चैतन्य तिला विचारतो, तू का घाबरली आहेस एवढी. तेव्हा तो सांगतो, प्रियाला एका व्यक्तीचा फोन आला आहे, तो तिला घाबरवत आहे आणि पैसेही मागवत आहे. त्याला आश्रम केसमध्ये त्याच्याकडे काहीतरी पुरावे आहे. तेव्हा तो म्हणतो, तू जर काही केलंच नाही तर तू घाबरतीस का. तेव्हा ती काहीतरी बोलून बसते आणि माती खाते. तेव्हा चैतन्याच्या लक्षात येतं, ही नक्कीच अर्जुनची चाल आहे. अर्जुनने तिला फसवण्याचा प्रयत्न केला आणि तिला फसवता फसवता तो तुलाही फसवेल बघ. प्रियाला सांग तिकडे जाऊ नको आणि पटकन माघारी फिर. साक्षी घाईघाईने फोन लावत असते, पण आता प्रिया इतकी गडबडीत आहे तिकडे पोचण्याचा, ती फोनच उचलत नाही. आणि इकडे तो व्यक्ती वाट पाहून पाहून कंटाळलेला असतो, प्रिया आलेली नाही. मग तो अर्जुन सरांकडे फोन लावतो. इकडे अर्जुन सर आणि सायली ही वाट बघत असतात प्रियाची येण्याची. सायली नकळतपणे अर्जुनकडे बघते आणि त्याच्याकडे एकटक बघत असते आणि त्याच गडबडीत दोघांची टक्कर होते. आणि तो तिला म्हणतो, मीच गडबड घोटाळा, काय घोटाळा करत आहात तुम्ही. मग ती म्हणते, तुम्ही कितीतरी दिवसांनी मला गडबड घोटाळा अशी हाक मारली, मला खूप बरं वाटलं. मग तो व्यक्ती पुन्हा फोन लावतो अर्जुन सरांना आणि तो म्हणतो, प्रिया तर अजून काही आलेली नाही आणि ती जर आलीच नाही तर तुम्ही मला पैसे द्याल की नाही. तेव्हा अर्जुन त्याच्यावर चिडतो, काय पैसे लावले, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मग सायली म्हणते, द्या माझ्याकडे फोन. मग सांगते, दादा हे काम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, जरी ती आली नाही तरी आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण तुम्ही घाबरू नका, आता आम्ही जे सांगितलं आहे तेच तुम्ही तिथे जाऊन करा. मग इकडे प्रियाची गडबड गोंधळ सुरू आहे. तिला आता इतकी भीती वाटत आहे, महिपत सर की मी ही जेलमध्ये जाते की काय, म्हणून ती घाई गडबडीने ठरल्याप्रमाणे त्या
गार्डनमध्ये भेटायला घाईघाईने जात असते. पटकन पोचण्याच्या नादात ती प्रिया साक्षीचे फोनही उचलत नाही. आणि इकडे अर्जुन आणि सायली तिची खूप सारी वाट बघत आहेत. आता पुढे जे काय होणार ते खूप रंजक ठरणार. साक्षीचा फोन उचलल्यानंतर प्रिया तिथून पळ काढते आणि ही सगळं ठरवल्याप्रमाणे वाया जाते की नवीनच एक आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळतोय. ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.